नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, थोडा वेळा अगोदर म्हणा किंवा सायंकाळी आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह केलं होतं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे होतं आणि कशा पद्धतीने महिलांची लगबग चालू आहे त्या संदर्भात आपण काही चर्चा केलं होतं. सोबतच आपण त्याही अगोदर एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की महिलांना कृपया विनंती केलं होतं की त्या ठिकाणी सुद्धा की योजनेसाठी संदर्भात कुठलीही फॉर्म भरायला घाई करू नका, कुठलीही गडबड करू नका, याबद्दल आपण माहिती दिली होती. सोबतच कशा पद्धतीने तुमची फसवणूक होऊ शकते किंवा या योजनेसंदर्भात आपल्याला काम चांगलं शासनाला काम करायचं असेल तर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे या संदर्भात आपण बोललो होतं. तर त्याची अधिसूचना जी आहे ती त्या संदर्भात ज्या काही सूचना ज्या आहेत अधिसूचना आहेत त्या पारित म्हणजे पुन्हा त्याच्यात निर्गमित झाल्या आहेत. म्हणजे एकंदरीत जे शुद्धीपत्रक म्हणतो आपण ते आलंय. तर ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून देतोय की ते कशा पद्धतीचं आहे ते. हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले एकदा तर पुन्हा दुसरा व्हिडिओ मुळीच पाहण्याची गरज नाही तुम्हाला. तर चला मी सुरुवात करतोय आणि तुम्हाला समजावून देतोय आणि ह्या शुद्धीपत्रकाची लिंक सुद्धा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून स्वतः सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, मुख्यमंत्री बोलतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात निवेदन करू इच्छितो च्या ह्या सूचना दिल्या आहेत. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार. लक्षात आलं तुमच्या? तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या माता भगिनींना सांगू इच्छितो की जे आपण बोललो होतो की याच्यामध्ये मुदतवाढ होऊ शकते, याच्यामध्ये तारखेत वाढ होऊ शकते, जे आपण बोललो होतो ते निश्चितच या ठिकाणी झालंय. आणि आत्ता शासनानं आपल्याला 2 महिन्याची मुदत दिली आहे. तुम्ही त्यासाठी निवांत तुम्ही आता फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला लाभ मात्र हा 1 जुलै पासूनच भेटणार आहे. ठीक आहे, तर कुठलीही धावपळ किंवा गडबड करू नका. दुसरं असं आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे काही 4 डॉक्युमेंट्स दिले आहेत त्यांनी. हे डॉक्युमेंट्स ग्राह्य धरण्यात येत आहेत असे सांगितले. ते मी तुम्हाला सांगतोय कोणते. रेशन कार्ड. आता रेशन कार्डवरती महिलांना असं लक्षात येईल की असं वाटेल की माझं लग्न तर 4 वर्ष झाले आणि आता 15 वर्षाचं कसं. तर तुमचा रेशन कार्ड जर का तुमच्या माहेरी तुमच्या रेशन कार्डवरती तुमचं नाव असेलच, तुमच्या आई वडिलांचं नाव असेलच, तेच त्या रेशन कार्डची सुद्धा झेरॉक्स किंवा त्या रेशन कार्ड सुद्धा चालेल. ठीक आहे, तो रेशन कार्ड सुद्धा तुम्ही ओळख प्रमाणपत्र म्हणून वापरू शकता. त्याच्यानंतर मतदार ओळखपत्र. समजा तुमचं 15 वर्ष आधीपासूनचं एखादं मतदार ओळखपत्र असेल ते सुद्धा चालेल. ठीक आहे. तिसरं, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र की ज्याला आपण म्हणतो TC, ते सुद्धा चालेल. ठीक आहे, मला वाटतं प्रत्येक शिकलेल्या व्यक्तीकडे TC असेलच. त्याच्यानंतर जन्माचा दाखला. हे 4 दाखल्यांपैकी कोणतंही तुमच्याकडे असेल तरी अधिवासाच्या ठिकाणी हे काम करतील. म्हणून आता ज्यांनी अधिवास प्रमाणपत्र काढले किंवा डोमॅसाईल काढले त्यांचं स्वागत आहे, पण ज्यांनी नाही काढले तर जरा धीर धरा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. आता यामध्ये कोणतीही महिला अर्ज करू शकते, तर त्यासाठी 5 एकराची जी अट होती ते शिथिल करण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जसा त्या ठिकाणी दिलं होतं की 21 ते 60 वर्ष वयोगटातल्या ज्या काही महिला आहेत त्या लाभार्थी असतील किंवा त्या पात्र असतील, तर आता मात्र ती अट शिथिल करून त्या ठिकाणी 21 ते 61
65 वर्ष वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरतील. त्याच्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे, ठीक आहे, एखादी महिला असेल जी बाहेर राज्याची आहे किंवा छत्तीसगडची आहे, एमपीची आहे, कुठली तरी आहे, उडीसाची आहे, अशा महिला समजा लग्न करून महाराष्ट्रात आल्या असतील तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल. परंतु त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स त्यांनी जोडणं गरजेचं आहे. तर त्यासाठी अशा संदर्भात नंबर 1 पतीचे जन्माचा दाखला म्हणजे तिच्या पतीचा जन्माचा दाखला म्हणजे नवऱ्याच्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 3 पैकी एक कोणताही जरी असले तरी चालेल. दुसरं असं की उत्पन्नाचा दाखला जे होता त्याच्यामध्ये 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढू शकता, काढले तर खूप छान असेल, तुमचं अभिनंदन. जर का तुम्ही काढले नसाल, ठीक आहे, तर ही अट लक्षात घ्या. उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर ज्या कुटुंबाकडे नसेल तर त्यांच्यासाठी पिवळे व रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. समजा तुमच्याकडं केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. परंतु जर का हे कार्ड नसतील तर तुम्ही निश्चितच उत्पन्न दाखला काढू शकता. त्यानंतर जे महत्वाची अट होती, जे आपण मगाशी बोललो होतो, आपलं जे मगाचं जे लाईव्ह झालं होतं ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हे असायला पाहिजे, ठीक आहे. यामध्ये आणखी पुन्हा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पुन्हा फोड करून सांगितले, पुन्हा फोड करण्याची याला गरज आहे. तर असो, पुन्हा ज्या अधिसूचना ज्या आहेत, जे कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंत येतील. ह्या फक्त अधिसूचना ज्या महत्वाच्या होत्या त्या आल्या आहेत, ठीक आहे. तर शेवटची ही सूचना आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जे आपण महत्वाचं मगाशी बोललो होतो की समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखादी महिला अविवाहित असेल, तिचा लग्न झाला नसेल, तिचं वय जास्त असेल तर अशा महिलेला सुद्धा, कुटुंबातील एका महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येईल. तर अशा पद्धतीचं ही अधिसूचना आहे मित्रांनो. हे तुम्हाला मी वाचून दाखवलंय. तर हे तुम्हाला वाचून दाखवलंय मी. तर हे मी याचं जे लिंक आहे ते तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तर तिथून तुम्ही डाउनलोड करून किंवा तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता आणि समजून घेऊ शकता. जर का तिथं नाही समजलं तर मी तर हे व्हिडिओ सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा. आणि आता गडबड करू नका, घाई करू नका आणि कुठल्याही, आता परत एकदा सांगतो की कुठल्याही एजंटच्या नादी लागू नका, कुठल्याही एजंटकडे फॉर्म देऊ नका. समजा तुम्हाला नाही भरता आलं तर तुमच्या ओळखीच्या परिचयाच्या व्यक्तीकडेच द्या फॉर्म भरायला, किंवा सेतू केंद्रामधून भरा, किंवा जो चांगला सेतू केंद्र आहे त्याच्यामधून भरा, किंवा तुमच्याकडे जर का शिकलेली मुलं असतील तर त्यांच्याकडून ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा भरून घेऊ शकता. तर ॲप्लिकेशन सुद्धा येणार आहे. वेळोवेळी काही अपडेट असल्या तर आपण निश्चितच या व्हिडिओमध्ये सांगत राहू. आपलं जे चॅनल आहे ते या संदर्भात असं फार असं वळत नाही, पण गरजेच्या गोष्टी मात्र नक्की आपण सांगल्याशिवाय राहत नाही. त्याला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुन्हा. परत एकदा सर्वांना नमस्कार.